काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याची होती तयारी। विश्वास पाटील यांच्या पुस्तकावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक। विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावण्याचा इशारा। साताऱ्यात 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही, राजकीय वाद पेटला। नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड महोत्सवाचं आयोजन। महोत्सवात कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत सुनील तटकरे यांनी केला मे हू डॉन या गाण्यावर डान्स। कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबई मराठी माणसाची आपल्याकडे शेवटची संधी, राज ठाकरेंचं उमेदवारांना आवाहन। पालिका निवडणुकीत मित्रपक्षांसोबत महायुती करण्याचा प्रयत्न, मात्र महायुती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय खुला। आमदार डॉक्टर अतुल भोसलेंचं वक्तव्य। सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा। पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून अब्दुल सत्तारांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव। उमेदवारीसाठी अशोक चव्हाण यांनी सर्व उमेदवारांकडून 50 लाख घेतले। माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांचा गंभीर आरोप। छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेतल्या नाराजांचं मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन। एका आंदोलक महिलेला भोवळ। कराडच्या मलकापूर नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवेल यांचा पदग्रहण सोहळा पार। यावेळी मलकापूर शहर झोपडपट्टी मुक्त हा पहिला अजेंडा। आमदार डॉक्टर अतुल भोसलेंचं वक्तव्य। डोंबिवली महानगरपालिकेत रवींद्र चव्हाणांची विजयी घोडदौड सुरूच। मंदा पाटील, ज्योती पाटील बिनविरोध विजय। नाशकात कार्यकर्त्यांनी सुनील केदार यांना घातला घेराव। उमेदवारी न मिळाल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक। पुण्यात भाजपच्या पूजा जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे अर्ज घेतला मागे। भिवंडी पालिकेत भाजपनं खातं उघडलं। भाजपचे सुमित पुरुषोत्तम पाटील बिनविरोध विजय। कल्याण डोंबिवलीत भाजपचा बिनविरोध चौथा विजय। मंदाताई पाटील नगरसेविकापदी बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवार। वर्ध्यात नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी स्वीकारला पदभार। नवीन वर्षाच्या प्रारंभाला स्वीकारला पदभार। भाजपने पिंपरी चिंचवडमध्ये उघडलं खातं। भाजपचे रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा महापालिकेत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड। ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक। मनसेचे उमेदवार चुकीच्या पद्धतीनं बाद केल्याचा आरोप। भांडूपमध्ये राजकीय पक्षात नाराजी नाट्य। वॉर्ड क्रमांक 109 मधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीत भाजपात सर्वाधिक बंडखोरी। जिल्ह्यात भाजपमध्ये 19 बंडखोर। मनसेचे उमेदवार दिनेश साळवी यांच्या प्रचाराला सुरुवात। प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी घेतला राज ठाकरेंचा आशीर्वाद। आनंद दिघेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांचं तिकीट कापलं। भाजपला जागा दिल्यानं कळव्यात शिवसैनिकांचा संताप। महायुतीच्या पहिल्या जाहीर सभेचा मुहूर्त ठरला। वरळी डोममधून 3 तारखेला फुंकणार महापालिकेचं रणशिंग। पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात। वसई विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी महाजन यांची नियुक्ती। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननीत। 788 पैकी 17 अर्ज अवैध। शिंदेच्या शिवसेनेचे 54 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज बाद। नाशिकमध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव। निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक। महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू। वडाळ्यातील वॉर्ड क्रमांक 200 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली। भाजपचे बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम। नील सोमय्यांची केवळ अपक्ष उमेदवारांविरोधात लढाई। नील सोमय्यांविरोधातील ठाकरे बंधू काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची माघार तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद। अहिल्यानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनं खातं उघडलं। अपक्ष उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। जळगावात भाजप पाठोपाठ शिवसेनेचंही खातं उघडलं। प्रभाग क्रमांक 18 मधून शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर गौरव सोनवणे बिनविरोध। कोल्हापुरात निवडणूक निरीक्षकांनी केली अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पाहणी। निवडणूक प्रक्रियेचा संपूर्ण आढावा घेतला। सांगलीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला। हल्लेखोरांकडून 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड।
मुंबईत भाजप बंडखोरामुळे अभूतपूर्व गोंधळ. उमेदवारानं एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडल्यानं संभ्रम. दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली. राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी आंदोलन. राहुल जाधव पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार. ठाण्यातील भाजपवासी मयूर शिंदेंचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्जामुळे वाद. स्थानिक पातळीवरून पक्ष नेतृत्वाकडे तक्रार. छत्रपती संभाजीनगरात निवडणूक अधिकाऱ्यानं एबी फॉर्म लपवल्याचा आरोप. तांत्रिक कारणास्तव महिला उमेदवाराचा अधिकृत एबी फॉर्म लपवल्याचा आरोप. पुण्यात इच्छुक उमेदवारानं खाल्ला अधिकृत उमेदवाराचा एबी फॉर्म. मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म त्यांच्याच पक्षातील इच्छुक उमेदवार उद्धव कांबळे यांनी खाल्ल्याचा आरोप. अमरावतीत निवडणुकीच्या कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या 514 अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस. प्रशिक्षण आणि कर्तव्यात गैरहजर राहिल्याबद्दल कारवाई. रिपाईसाठी भाजप शिवसेना प्रत्येकी 6 जागांवर अर्ज मागे घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर रामदास आठवलेंचा दावा. सांगलीच्या मिरजेतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज अखेर वैध. भाजपचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांना फेटाळला. इचलकरंजी महापालिका निवडणुकीत अर्ज छाननीत. 453 अर्जांमधील 11 अवैध. काही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांविरुद्ध अतिक्रमण, जात पडताळणी प्रमाणपत्र या संदर्भात घेतल्या हरकती. कोल्हापुरात मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी. स्ट्रॉंग रूमच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरात 97 इच्छुक उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर. अर्ज छाननीत 1870 अर्जांपैकी 97 उमेदवारांचे अर्ज बाद. नागपुरात बंडखोरांची समजूत काढण्यासाठी भाजप आणि काँग्रेसचे नेते सरसावले. स्थानिक पदाधिकाऱ्यांवर बंडखोरांची समजूत काढण्याची जबाबदारी. अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी कायम. भाजप उमेदवार तुषार भारतीय यांच्याकडून सचिन भेंडे पालिकेचे कंत्राटदार असल्याचा होता आक्षेप. न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नोटीस बजावणाऱ्या आयुक्तांना न्यायमूर्तींनी सुनावलं. कोणत्या अधिकारांतर्गत न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लावलं, असा सवाल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविक नाशिकच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी लीन. आजपासून 3 दिवस मंदिर 24 तास भक्तांसाठी खुलं राहणार. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा. यवतमाळच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांच्या गर्दीनं हाऊसफुल. राज्याच्या कानाकोपऱ्यातून परराज्यातून पर्यटक दाखल. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ. भक्तिमय वातावरणात दुर्गाडी परिसरात विशेष उत्साह. वर्ध्यात नववर्षाच्या प्रारंभाला विविध मंदिरांमध्ये हनुमान चालीसा पठण. पालकमंत्री पंकज भोयर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांची उपस्थिती. चंद्रपूरकरांची पुरातन महाकाली देवीच्या दर्शनानं नववर्षाला सुरुवात. नव्या संकल्पासह देवी भक्त महाकालीच्या चरणी दाखल. पुणेकरांचं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेत नववर्षाचं स्वागत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर मोठ्या रांगा. नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. नववर्षाच्या स्वागतासाठी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची कोल्हापुरात रीघ. देवीच्या दर्शनासाठी भाविक तसेच पर्यटकांची गर्दी. वर्ध्यात नववर्षानिमित्त साई मंदिरात 25 बाय 25 फुटांची भव्य दिव्य रांगोळी. रमण आर्ट परिवाराची अनोखी कलाकृती. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं रक्तदान. रक्तदान करून केलं नववर्षाचं स्वागत. एकनाथ शिंदेंनी दिल्या ठाणेकरांना शुभेच्छा. सिंधुदुर्गातील वैभववाडीतील शिराळे गाव 5 दिवसाच्या रजेवर. गावपळण अनोखी प्रथा अजूनही गावकरी जपतायत श्रद्धेने. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धाराशिवमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार. ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडून दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला. आजपासून स्वतंत्र सिंधुदुर्ग नगरी महसुली गाव. जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी. जिल्ह्यातील एकूण महसुली गावांची संख्या आता 759 वर पोहोचली. साताऱ्यात 99व्या साहित्य संमेलनाचा भव्य शुभारंभ. शिवेंद्रराजे भोसले आणि विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन. विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या 37 मूर्ती बदलणार. भंग पावलेल्या 37 मूर्ती बदलण्याचा विश्वस्तांचा निर्णय.
आरोपींच्या अटकेसाठी बीडच्या वैद्यकीनही टोलनाका परिसरात रास्ता रोको अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग अडवल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा. साताऱ्यात विश्वास पाटील यांनी छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला दिली भेट. छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. नागपुरात 31च्या रात्री ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 147 जणांवर कारवाई. पहाटे 5 वाजेपर्यंत पोलिसांकडून शहरातील 130 ठिकाणी नाकाबंदी. वाशिममध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन कार्यक्रमाला आजी माजी सैनिक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. शिक्षकांना भटक्या कुत्र्यांवर पाळत ठेवण्याचे सरकारचे आदेश. निर्णयाचा प्रहार शिक्षक संघटनेकडून निषेध. सातारा बाजार समितीकडून भाजी मंडई बंद. शेतकऱ्यांच्या रस्त्यावर बसण्याची वेळ. सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट साहित्य संमेलनाच्या मंडपात भाजी विक्री करणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. कराडमधील पालीच्या खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात. उद्या गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा. पुण्याच्या कोरेगाव भीमा इथे 208वा शौर्य दिन साजरा. राज्यभरातून लाखो भीम अनुयायी दाखल. विदर्भात थंडीचा कडाका वाढला. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील तापमानात चढउतार. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या आळीव पिकाच्या खरेदीचा शुभारंभ. आळीव पिकाला प्रति क्विंटल 7,500 रुपये इतका दर. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. बँक खात्यात 1800 कोटी जमा होणार. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित. महाराष्ट्र सरकारनं महाॲग्री एआय धोरण 2025-2029 ला मंजुरी दिली. महाॲग्री धोरणामुळे शेतकऱ्यांना मिळणार नवीन तंत्र सुविधा. हिंगोलीत मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत. संत्रा मोसंबीच्या बागांवर फळमाशी रोगाचा प्रादुर्भाव. कराडच्या कृष्णा पुलावरून तरुणीची नदीत उडी. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक दाखल. दादर स्टेशन परिसरातून बनावट नोटांसह एकाला अटक. 75,000 किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरात 19 गुंतवणूकदारांना 75,75,000चा गंडा. जास्त व्याजाचा आमिष दाखवत फसवणूक. भंडाऱ्यात महिलांच्या गळ्यातून साखळी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 4घांना अटक. गुन्ह्यात वापरलेली कार आणि रोख रकमेसह 8,50,000चा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये 2 लाचखोरांवर गुन्हा दाखल. पाटोदा वनपरिक्षेत्रात वनरक्षकाकडून हप्ता म्हणून 1,000 रुपयांची लाचेची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.